बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशन आंतरराष्ट्रीय धम्म परिषद 2026 रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत। स्थळ गडकरी रंगायतन ठाणे पश्चिम। मुंबई असेल, उल्हासनगर असेल, अशा विविध भागांमधून अनेक धम्म बांधव या परिषदेला उपस्थित राहणार आहेत। मला वाटतं की दिवसभर ही परिषद चालेल। त्यामध्ये निश्चितपणे धम्म कार्य काय असतं, धम्माचा उद्देश काय, धम्म का असावा, धम्माचं पालन का करावं, याचं विश्लेषण देशातून आलेले, राज्यातून आलेले आणि परदेशातून आलेले जे आदरणीय भिक्खू आहेत, भंतेगण आहे, ते निश्चितपणे या ठिकाणी करणार आहेत। परंतु आदरणीय भंते यांनी मला या धम्म परिषदेचं एक धम्मसेवक म्हणून त्यांनी मला या ठिकाणी तो मान दिला, या पत्रकार परिषदेत उपस्थित मान दिला आणि सेवा करण्याचा जो मान दिला त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आणि ठाणेकरांना नम्र आवाहन करतो, ठाणे जिल्ह्यातील असेल, मुंबईतील असेल, की ठाणे शहरामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद होत आहे। निश्चितपणे बनते असतील, कोण कोण बनते असणार आहे, काय दिवसभर कार्यक्रम असणार आहे याची माहिती आदरणीय रत्नप्रिय जी देतीलच, त्या रोजी देतीलच। परंतु एक ठाणेकर नागरिक म्हणून आणि या कार्यक्रमाचा एक धम्मसेवक म्हणून मी संपूर्ण ठाणेकर नागरिकांना आवाहन करतो की धम्म हा एका जातीपुरता, एका धर्मापुरता मर्यादित नाही आहे। तर धम्माचं आचरण आज आपण पाहतो की इगतपुरीला विपश्यना सेंटर आहे। पहिला असं लोकांचा समज होता की विपश्यना सेंटर म्हणजे फक्त बौद्ध लोकांचं, पण आज देशातून, विदेशातून, राज्यातून विविध धर्माचे, जातीचे लोक आज तिथे ध्यान साधना करायला जातात, मेडिटेशन करायला जातात। त्यामुळे ही धम्म परिषद सुद्धा, बौद्ध परिषद सुद्धा एक वेगळ्या प्रकारची असेल। यातून निश्चितपणे ठाणेकरांना जे बौद्धिक ज्ञान मिळणार आहे ते त्यांनी घ्यावं असं नम्र आवाहन या ठिकाणी करतो, आग्रहाचं निमंत्रण देतो। आणि आदरणीय या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजक बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशनचे सर्वेसर्व बनते रत्नप्रिय यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। 5 ही तारीख का घेण्यात आली? कारण अशोक सम्राटांच्या जयंती निमित्तानं, कारण अशोक सम्राटांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये केला होता। आणि ही अशोक सम्राट जयंती महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये सुद्धा ही अशोक सम्राटाची जयंती साजरी होत असतात। कारण धम्माचा, बाहेर देशामध्ये धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा जर मेन उद्देश कोणाचा असेल तर तो म्हणजे अशोक सम्राटांचा होता। आणि म्हणून त्या निमित्तानं ही आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद, या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन उच्च भदंत रत्नप्रिय महात्मे यांनी केलेलं आहे। आणि ही धम्म परिषद, या धम्म परिषदेचा लाभ सामान्य जनतेला व्हावा या उद्देशाने ठाणे या शहरामध्ये या धम्म परिषदेचं नियोजन करण्यासाठी त्यांनी ठरवलेलं आहे। आणि याचा लाभ संपूर्ण शहरामध्ये, मुंबई असो की पनवेल असो, नाशिक असो, या ठिकाणावर सुद्धा बौद्ध उपासक, बौद्ध अनुयायी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तेव्हा आपण सर्व पत्रकार बंधूंनो विनंती करतो की ही बातमी सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी ही आपल्याला नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय प्रबुद्धवाद। चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा, असं तथागत भगवान गौतम बुद्धाने आपल्या उपदेशामध्ये म्हटलेलं आहे। आणि म्हणून या पाली वचनाचा अर्थ असा आहे की धम्म जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत मानवी कल्याण साधता येणार, धम्मच नसेल तर मानवाला आपलं मानवी कल्याण कधीही साधता येणार नाही। आणि म्हणून हे धम्माचे विचार भारतीय नागरिकांना देण्यासाठी आज आपण बघतो की भारताची अवस्था, भारतातील नागरिक यांच्याकडे बघून आम्हाला फार दुःख होते की आमच्या भारताचे नागरिक अंधश्रद्धा, कर्मकांड, अज्ञान यामध्ये लुप्त झालेले आहेत। आणि त्यामुळे ते चांगल्या विचारापासून वंचित आहेत, ज्ञानापासून, शीलापासून, सदाचारापासून, विपश्यनेपासून। जेव्हा मनुष्य बाजूला जातो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख असते। आणि म्हणून भारताच्या सर्व नागरिकांचं दुःख नष्ट करावं, त्यांना प्रज्ञेचा विचार प्राप्त व्हावा, ह्याकरिता बुद्धरत्न सागर सोशल वेलफेअर फाउंडेशनचे प्रमुख
अध्यक्ष वदंत रत्नप्रिय थेरो यांच्या मनामध्ये आपल्या सर्व नागरिकांबद्दल प्रचंड त्यांच्या मनामध्ये मैत्री आहे आणि या मैत्रीच्या माध्यमातून सर्वांना ज्ञानाचा विचार या धम्म परिषदेमधून सर्वांना द्यावा ह्याकरिता त्यांनी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मी तर असं म्हणेल की ठाणेकरांनी त्यांचे शतशः आभार मानले पाहिजेत. ते विशेषतः कोकण भागामध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिषद घेत असतात, परंतु यावर्षी त्यांनी 2026 ही आंतरराष्ट्रीय धम्म परिषद या ठाणा नगरीमध्ये त्यांनी आयोजित केली. या परिषदेमध्ये ज्यांचं संपूर्ण जीवन बौद्ध धर्माच्या आचरणामध्ये विलयामध्ये परिपूर्ण त्यांनी 40 वर्षे 50 वर्षे अशी घालवली असे पूज्य गुरुजी धम्मगुरु या परिषदेला येणार आहेत. आता रत्न भंते डॉक्टर राजरत्न यांनी सांगितलं की बुद्धाचा धम्म विश्व व्यापून गेलेला आहे आणि म्हणून विश्वातील अनेक राष्ट्रातील बौद्ध धर्मगुरू या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे आणि म्हणून सर्वांनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावं. ही परिषद केवळ बौद्ध समाजासाठी नाही तर जेवढे काही भारताचे नागरिक आहेत सर्वांसाठी ही परिषद विनामूल्य असणार, सर्वांसाठी ही परिषद खुली असणार. तेव्हा मी या ठिकाणी जाहीर आश्वासन देतो की सर्व नागरिकांनी या परिषदेमध्ये येऊन आपण ज्ञानार्जन करावं असं मी सर्वांना आवाहन करतो. नमो बुद्धाय. जय हिंद. ठाण्यामध्ये दिनांक 5 एप्रिल रोजी 8वी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद ठाणे गडकरी रंगायतन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला महाराष्ट्रातून, भारतातून आणि देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात भिक्खू संघ या परिषदेला उपस्थित असणार आहे. त्याचबरोबर या परिषदेचे उद्घाटक माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबजी यांच्या माध्यमातून यांच्या उपस्थितीमध्ये या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर राज्यसभेमध्ये खासदार माननीय श्रद्धाशील संपन्न धम्म उपासिका ज्योतिताई वाघमारे, भरतसेठ गोगावले रोजगार हमी योजना मंत्री, त्याचबरोबर संजय शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री, प्रताप सरनाईक साहेब पर्यटन मंत्री हे आणि अनेक मान्यवर शासकीय अधिकारी व बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत. मी या परिषदेचा संयोजक भंते रत्नप्रिय आपल्याला आवाहन करतो की या आंतरराष्ट्रीय परिषदेला यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि भिक्खू संघाचं धम्म तत्वप्रणाली स्वीकारावी असं मी जाहीर आपल्याला आवाहन करत आहे. म्हणते याआधी आपण सर्व धम्म परिषद कोकण प्रांतात घेतलेल्या असं ऐकण्यात येतं. ही परिषद ठाण्यामागे घेण्याचा आपला उद्देश काय असावा? ठाण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव आहे. विशेषतः ठाणाच नाही, आम्ही पूर्ण भारतामध्ये परिषदा आम्ही राबवत आहोत. कारण की बौद्ध म्हणजे विचार प्रवाह, धम्म म्हणजे तत्वप्रणाली, धम्म म्हणजे नीतिमत्ता, सदाचार, माणसा आणि माणसं साधणारा आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, मैत्रीचा, प्रेमाचा विचार तो लोकांमध्ये पोहोचावा, लोकांमध्ये जागृती व्हावी, लोकांचा विकास व्हावा. आणि जे काही म्हणजे आज या देशामध्ये जाती व्यवस्थेवर आधारलेले लोक आहेत, ही जाती व्यवस्था नष्ट होऊन मानवता प्रस्थापित व्हावी यासाठी आम्ही हा कार्यक्रम देश-विदेशामध्ये म्हणजे भारतभरामध्ये घेत आहोत. भंतेजी मागील दीड महिन्यापासून आपण या परिषदेच्या नियोजनासाठी कार्यरत आहात. काय कसा प्रतिसाद मिळाला आपल्याला ठाण्यात? खूप चांगल्या प्रकारे लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोक आवर्जून म्हणजे या कार्यक्रमाला कसं यशस्वी करता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. आपल्या ठाण्यातले प्रमोद इंगळे साहेब जे आहेत ते या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. त्यांचंही खूप मोठं सहकार्य या कार्यक्रमात आहेत. अनेक मान्यवर आहेत की त्यांचं सर्वांचं मला म्हणजे नाव घेता येणार नाही, पण सर्वच मान्यवर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सातत्यानं मदत करणार आहेत. अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, कामगार वसाहत, पवारनगर, जयभीमनगर किंवा अनेक नगरातील लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ठरावामध्ये खास करून महत्त्वाचा जो ठराव आहे बुद्धगया महाबोधिमुक्त आंदोलन, म्हणजे बुद्धगयाचं जे विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं यासाठी काही महत्त्वपूर्ण ठराव त्याच्यामध्ये होणार आहे. असे 10 ते 12 ठराव होणार आहेत, पण त्यावेळेला त्याचं विश्लेषण करण्यात येईल. तरी सर्वांनी उपस्थित राहून
नवीन काही शिकावे आणि ज्ञान संपादन करावे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.